श्री स्वामी समर्थ. गुढीपाडवा हा हिंदू दिनदर्शिकेनुसार मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस असतो. हा दिवस दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये या दिवशी घरोघरी गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. गुढी ही विजयाचे, यशाचे, समृद्धीचे आणि चैतन्याचे प्रतीक मानले जाते. या दिवशी बांबूच्या किंवा वेळूच्या काठीला रेशमी वस्त्र, कडुनिंबाची पाने, फुलांचा हार, साखरमाळ, तांब्याचा कलश या वस्तू लावून गुढी उभी केली जाते. सकाळी सूर्योदयानंतर लगेचच ही गुढी उभारली जाते आणि सायंकाळी सूर्यास्त होण्याअगोदर 5 मिनिटं ही गुढी उतरवली जाते. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी प्रभू रामचंद्र 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्येमध्ये परत आले होते. ब्रह्मदेवांनी याच दिवशी विश्वाची निर्मिती केली होती अशी ही मान्यता आहे. या दिवशी घराबाहेर सुंदर रांगोळी काढली जाते. कडुनिंबाच्या पानाचे या दिवशी वाटप केले जाते. तसेच गुढीला या दिवशी पुरणपोळी, श्रीखंड पुरीचा नैवेद्य दाखवला जातो. याचप्रमाणे कडुनिंबाची पाने, भिजवलेली हरभरा डाळ, धने आणि गूळ हे एकत्र मिक्स करून हा सुद्धा नैवेद्य गुढीसमोर ठेवला जातो. या नैवेद्याला या दिवशी विशेष असा मान असतो. आपण जी गुढी उभारतो तर या गुढीला कडुनिंबाची ढाळी का बांधली जाते? गुढीवरती आपण जो तांब्या ठेवतो तर तो उलटा का ठेवतात? इतर वेळेला आपण हा तांब्या जो आहे तर तो कधीही पालथा ठेवत नाही. कोणत्याही धार्मिक विधीसाठी आपण जेव्हा तांब्याचा वापर करतो त्यावेळेला तो तांब्या सुलटा ठेवला जातो, परंतु फक्त गुढीवरतीच हा तांब्या जो आहे तर तो उलटा का ठेवला जातो? गुढी आपल्याला काय सांगते याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे नवचैतन्याचा दिवस. याच दिवशी सोने खरेदी, वाहन खरेदी या गोष्टीसुद्धा केल्या जातात. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस. गुढी आपल्याला सांगते की मी जशी उंच आहे तसे उंच यश तुम्हाला लाभो, त्याचप्रमाणे तुमची प्रगतीसुद्धा हो. नवीन वर्ष सुरू झाले आहे. नवीन विचारांना चालना द्या, नवीन संकल्प करा आणि यशाची उत्तुंग भरारी घ्या असा संदेश आपल्याला गुढी देत असते. गुढीवरती यशाचे प्रतीक म्हणून आपण कलश ठेवत असतो. आरोग्याचे प्रतीक म्हणून कडुनिंबाची ढाळी बांधत असतो. मांगल्याचे प्रतीक म्हणून फुलांचा हार, माधुर्याचे प्रतीक म्हणून साखरमाळ ही गुढीला घातली जाते. समृद्धीचे प्रतीक म्हणून काठपदर साडी किंवा जरीची साडी आपण गुढीसाठी वापरत असतो. सामर्थ्याचे प्रतीक म्हणून वेळूची काठी, सौभाग्याचे प्रतीक म्हणून हळदी कुंकू, स्थैर्याचे प्रतीक म्हणून पाठावरती आपण गुढी उभी करत असतो. सिद्धीचे प्रतीक म्हणून नारळ सुद्धा पूजेमध्ये वापरला जातो आणि संकल्पाचे प्रतीक म्हणून सुपारी सुद्धा आपण विड्यावरती गुढीसमोर ठेवत असतो. गुढीला आपण कडुनिंबाचा जो ढाळा बांधतो तर यामागे काय कारण आहे? कडुनिंब जो आहे तर याला या काळात फुले आलेली असतात आणि फुले असलेलीच फांदी आपण गुढीला लावत असतो. चैत्र महिन्यामध्ये वातावरणातील थंडी कमी होऊन वातावरणामध्ये उष्णता वाढलेली असते. त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती सुद्धा होत असतो. आरोग्यासाठी कडुनिंब हा अत्यंत महत्त्वाचा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुनिंबाची पाने किंवा कडुनिंबाची फुले टाकली जातात आणि त्या पाण्याने स्नान केले जाते. यामुळे त्वचाविकार होत नाहीत. त्याचप्रमाणे कडुनिंब हा शांत प्रवृत्तीचा आहे. कडुनिंबाचा वापर केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत खास आहे. कडुनिंब हा खूप औषधी आहे. या दिवशी कडुनिंबाची पाने सुद्धा खाल्ली जातात आणि म्हणूनच नैवेद्यामध्ये सुद्धा कडुनिंबाची पाने जी आहेत तर ती आवर्जून ठेवली जातात. कडुनिंबाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी, कडुनिंबाचे महत्त्व आपल्याला कळावे म्हणूनच कडुनिंब हा गुढीला बांधण्याची प्रथा जी आहे तर ती पडली असावी. त्याचप्रमाणे गुढीवरती कलश जो आहे, जो आपण तांब्या ठेवतो किंवा ग्लास ठेवतो तर तो आपण पालथा गुढीवरती घालत असतो. तो जो आहे तर तो पालथा का घालतात? तर कलशाचे तोंड जे आहे तर ते जमिनीकडे होते. आपण जेव्हा गुढीवरती कलश पालथा ठेवतो त्यावेळेला त्याचं तोंड जमिनीकडे होते आणि त्यामुळे त्या कलशामध्ये जी काही सकारात्मकता आहे तर ती ऊर्जा आपल्या घरामध्ये कायम राहावी, आपल्या घरामध्ये यावी, तर यासाठी हा कलश जो आहे तर तो पालथा गुढीवरती ठेवला जातो. इतर वेळेला आपण कधीही तो कलश जो आहे तर तो पालथा ठेवत नाही.